निरंकारजी. धन्य आजोदीना संत दर्शनाचा अनंत जन्मचा सिनी गेला माझं पामराशी काय थोडपणा पायची आणि पायजवरी तुम्ही संत माय कृपावंत कायम पतिते कीर्तीवरून या सात्संगजी गेले 2 तासापासून अनेक संत महात्मा भगिनींच्या माध्यमातून विचारण गीताच्या माध्यमातून हा संदेश दिला जातोय. आज या ठिकाणी गुंजाळ वस्ती या ठिकाणचे प्रथम नागरिक सरपंच अनेक ब्रँचचे मुख्य आहेत. आमच्या सर्वांची नावं घेतलीत. प्रेमाने बोला. का त्यांनी नावं घेतली तर परत जर दास नावं घेत बसताना जर एखादं जर राहिलं ते म्हणणार हे मला काय हे पाहत नाहीये. प्रेमाने बोला. ज्यांची नावं घेतली ती महत्वाची होती. ज्यांची नावं घेतली ती महत्वाची होती, मात्र ज्यांच्या समोर घेतली ना ती अति महत्वाची आहे. प्रेमाने बोला. या सात्संगाची आल्याबरोबर या ठिकाणी समजलं की या वस्तीवर हा प्रचार प्रसार या ठिकाणचे प्रथम नागरिक तात्यांनी सांगितले की यांनी सत्संग व्हावा. ह्या संत निरंकारी मिशनचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याकरता महात्मांचं एक ध्यान आहे, उद्दिष्ट आहे. हा संत निरंकारी मिशन कोणता धर्म नाहीये, पंथ नाहीये, एक आध्यात्मिक विचारधारा आहे. संत निरंकारी मिशनला 95 वर्ष होऊन गेले. 1929 ची स्थापना आहे सात्संगची. संत निरंकारी मिशन अवघ्या विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, वृक्ष संवर्धनाचं काम असेल, या सात्संगची कोरोना काळात जे काही मिशनने कामं केली ते काम असेल, असं सात्संगी अनेक विविध कार्यामध्ये संत निरंकारी मिशन कार्य करते. केवळ विश्वाचं लक्ष कुणाला असेल तर संत निरंकारी मिशन. कारण का संपूर्ण विश्वामध्ये सर्वात रक्तदान कुणाचं होत असेल तर संत निरंकारी मिशनचं होते. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रेमाने बोला. आणि अशा मिशनच्या माध्यमातून सकलांचा देव एक आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला जाणता येते, त्याला पाहता येतं. समय सद्गुरू विद्यमान सुधीशाजी महाराजांच्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून हा देव जाणता येतो. मला समजलं की या वस्तीवर बरेच संत महात्मा महानुभाव आहेत, त्यांना ज्ञान नाहीये, त्यांना देवाची ओळख नाहीये, सत्संग काय त्यांना माहित नाहीये सात्संगजी. आणि त्याच करता महात्माने आता प्रबंधक महात्माने सांगितलं ना की एक ध्येय तेच आहे की सर्वांपर्यंत हा आवाज पोहोचावा. चांगली गोष्ट आहे. या सात्संगाची सर्व धर्मपंथांनी एका देवाबद्दल सांगितलं, बोललं, गायलं. काही लोकांचं दुमत की देव 33 कोटी आहेत. संत निरंकारी मिशन म्हणतं देव एक आहे. प्रेमाने बोला. सर्व धर्म आणि मराठा हिंदू धर्माचं पालन करणारी माणसं सात्संगाची संत निरंकारी मिशन एका देवाबद्दल सांगताय. माझे पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील गेले, माझं आयुष्य अर्ध चाललंय. मी तर ऐकतोय केवळ 33 कोटी देव आहेत सात्संगजी. आज विचार या पुस्तकात 33 कोटी देव आहेत तरी कुठले? प्रेमाने बोला. 1000 वर देवांची नावं सांगा म्हटलं तर मला नाही वाटत कोण सांगितली. प्रेमाने बोला. 1000 वर देवांची नावं सांगा म्हटलं तर कोणी सांगू शकत नाही. सात्संगजी कोटी या शब्दाचा अर्थ आहे प्रकार. संस्कृत शब्द आहे कोटी, त्याचा अर्थ प्रकार. म्हणजे देव किती प्रकारचे आहेत? 33. प्रेमाने बोला. 8 वसु 11 रुद्र 12 आदित्य 1 इंद्र 1 प्रजापती, बस एवढेच देव आहेत. लक्ष द्या. ज्या 33 कोटी देवांची भक्ती, आराधना, पूजा, अर्चा, व्रत, वैकल्य, उपस्थित, कीर्तन, भजन करणारी माणसं संतांनी ग्रंथांनी पाहिलं, लिहिलं, गायलं आणि मग सांगितलं. प्रेमाने बोला. आम्हाला गाता पण येत नाही, आम्हाला बोलता पण येत नाहीये. आम्ही मात्र सात्संग केवळ त्या परमात्म्याबद्दलच्या उल्लंघना करतोय. आणि जास्तीत जास्त लोकांचं असं म्हणणं आहे देव काय दिसायची गोष्ट आहे का? एवढं सोपं आहे देव दिसणं? प्रेमाने बोला. देव दिसणं एवढं सोपं आहे का? असा एक प्रश्न आहे माणसांच्या मनामध्ये सात्संगाची. हो, देव दिसतो, देवाला जाणता येतं, देवाला पाहता येतं. देव एक आहे, देव निर्गुण आहे, देव निराकार आहे. मग असा जो परमात्मा आहे तो आहे कुठं? मंदिरामध्ये, घरच्या देवालयामध्ये, मस्जिदमध्ये, गिरजाघरामध्ये, डोंगरामध्ये, गुहेमध्ये सात्संगजी कुठं कुठे सात्संग आम्ही देवाला शोधण्याचा प्रयत्न करतोय.
संतांनी सांगितले देव सगळीकडे आहे, देव कुठं नाही असं नाही, वर एव्हरीवेअर. बायबल सांगतो ना परमात्मा सगळीकडे आहे सत्संगाची, की जो एक आहे. कोणतं सांगितलं एक देव आहे खरा, माया तिला पारा शरण जावे, संत जना सत्य मानावे, निर्गुणा, सत्ता मालिक, चंद्र, सूर्य, हवा, रक्ताचा रंग, देव किती प्रेमाने बोला. मग सासरी ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकच आहे आणि हे सगळं देणारा सुद्धा एक आहे, प्रेमाने बोला. असा जो एक परमात्मा आहे, असा जो देव आहे, असा जो निराकार पारब्रह्म आहे सत्संगजी, ते येत नाही जात नाहीये, ते चढत नाही, ते ढळत नाहीये, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते परिवर्तनशील नाहीये सत्संगची. चराचर सृष्टी परिवर्तनशील आहे. सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, पाऊस पडतो, पाणी आटून जातं सत्संगची, झाडाला पालवी फुटते, पुन्हा गळते सत्संगची. परमात्मा अपरिवर्तनशील आहे. परमात्म्याने कोणतीही सत्संगाची कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही बदल होत नाहीये. जो निर्गुण आहे त्याच्यामध्ये कोणताही गुण नाही सत्संगाची. चराचर सृष्टी त्रिगुणात्मक आहे, सत्वरज तमगुणाने भरलेली प्रकृती आहे. चराचर सृष्टी कशी आहे? त्रिगुणात्मक आहे सत्संगाची. परमात्मा कसा आहे? यशस्वी, बल, वैराग्य, ज्ञान, हे षडगुण संपन्न सत्संगाची परमात्मा आहे. तो गुणातीत नाहीये मायबाप. मग असा परमात्मा जो एक आहे, तो निर्गुण आहे, त्याला सत्संगाची जोपर्यंत मी जाणत नाही, मी पाहत नाहीये. तुका म्हणे जन्माचे सार्थक एक विठ्ठलाची देखलिया, एक विठ्ठलाची देखलिया, एक विठ्ठलाची. भजलाय पुजलाय म्हटलेलं प्रेमाने बोला. तुका म्हणे जन्माला सार्थक एक विठ्ठलाची देखलिया. तुका म्हणे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन. पाहणं, देखणं, ओळखला हरी धन्य तो संसारी. ओळखला ज्याच्या ज्यांच्या जीवनामध्ये परमात्म्याला त्यानं धारण केलं, सद्गुरूच्या ज्ञानाच्या माध्यमातून परमात्मा आपलासा केला सत्संगजी, त्यांच्या जीवनाला गती मिळाली, त्यांच्या जीवाला गती मिळाली सत्संगजी. आणि मनुष्योनी खऱ्या अर्थानं ह्या माणसाच्या जीवाला, आत्म्याला सद्गती प्राप्त होण्याकरता म्हणजे मोक्ष करताय. प्रेमाने बोला. सर्व जन्मांच्या शेवटी म्हणून पाय पाठी यापुढे उत्तम किरीटी रचले. भगवत म्हणतात किरीटी म्हणजे देह. 83,99,000 होता, 999 ओळी फिरल्यानंतर हा शेवटचा जन्म केवळ मिळाला असेल ना सत्संगजी, तो परमात्माच्या प्राप्ती करताच. आणि त्या परमात्म्याला पाहण्याकरता ज्ञान सद्गुरूचेच मानवा धर्मदेवाचे दाखवते. असा परमात्मा पाहण्याकरता कुठल्याही गोष्टीमध्ये सत्संगजी, असं कोणतंही सत्संगजी कुठं काही ज्ञान नाहीये, कुठलं विज्ञान नाही सत्संगजी की ते मॉलमध्ये बाजारामध्ये सत्संगजी हा देव पाहायला घ्या आणि हा देव पाहून घ्या सत्संगजी, कुठेही व्यवस्था नाहीये सत्संगची. त्याच्याकरता मला सद्गुरूच हवा आहे. समर्थांनी सांगितलं तंत्रगुरु, मंत्रगुरु, विद्यागुरु, अविद्यागुरु असे असो अनेक गुरु, पण मोक्षदाता सद्गुरु वेगळा. सद्गुरु म्हटलंय. आज जगाच्या पाठीवर विश्वामध्ये विद्यमान सद्गुरु श्री महाराज तेच कार्य करतात सत्संगाचे. अनादी काळापासून ज्या साधू संतांनी जीवनामध्ये सत्संगाची भक्ती केली, तुकोबाई असतील, ज्ञानेश्वर माऊली असेल, नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, चोकोबा असतील, सावता महाराज असेल, सत्संग सेना महाराज असतील, प्रत्येक संत महापुरुष जीवनामध्ये सद्गुरूला धारण करावं लागलं सत्संगाची. आणि मग त्यांना तो परमात्मा पाहिला, मग त्यांना परमात्मा दिसला सत्संगाची, जो कसा आहे? अनंत आहे, अपार आहे, ज्याच्यामध्ये जाती येते त्याला पुण्य पुस्ती मगराबीचा परिमळ व्यक्त हिंदी रानमाळ. ही भ्रांती जाईल केव्हा? सद्गुरु कृपा होईल तेव्हा. ज्याच्यामधून जाती येते आणि देव नाही म्हणती. परमात्मा अंगसंग आहे. परमात्मा कसा आहे? अंगसंग आहे. चराचरामध्ये भरून उरलाय सत्संगाची. अखंड मंडळाकडून व्याप्त चराचर व्यक्त सद्गुरु तुम नवाई चंदन देवी फला असुस्त फुलला तैसा निराकार मी देखील गे माये देखील देवांचा देव देखील अनंत रूपे अनंत वेश मी पाहिला का माये. माऊली ठणकावून सांगते की परमात्मा कसा आहे? अखंड मंडळाकडून व्याप्त एवं चराचर, आकाशापासून जमिनीपर्यंत, जिथून पाहतो जिथपर्यंत नजर तिथपर्यंत खचाखच भरून परमात्मा सत्संगाची भरून राहिला आहे.
आणि असा परमात्मा जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये येतच नाही ना तोपर्यंत खरं तर माझी भक्तीला सुरुवात होतच नाही. या अक्षराने सांगितलं ना. नुसता फोटो दाखवून म्हणे मंगळसूत्र बांध आणि मुलं सांगितलं प्रपंच सुरू करू शकत नाहीये. जोपर्यंत जीवनामध्ये वैदिक धर्माकडून लग्न होत नाही तोपर्यंत प्रपंच सुरू होत नाहीये. तद्वत अध्यात्मामध्ये सुद्धा सत्संगजी सद्गुरू नावाचा ब्राह्मण पुरुष माझ्या जीवनामध्ये येत नाहीये आणि तोपर्यंत आत्मा आणि परमात्म्याची जाण करून येत नाहीये, जीवाचा विश्वास मिलन करून येत नाहीये, तोपर्यंत खऱ्या अर्थाने भक्ती सुरूच होत नाहीये. प्रेमाने बोला. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पूजाच्या वृत्त केले उपास करतो, हे काय भक्ती होईल, पुण्यसुद्धा प्राप्त होईल, पण मुक्ती मिळणार नाहीये, मोक्ष मिळणार नाहीये. सत्संगजी मला कसा मिळेल? सत्य सांगतात मेल्यावरती मोक्ष मिळतो असे म्हणते ते अति मूर्ख. लोकांना वाटतं ना बस गाडी बंगला माडी सगळं केलं, 4 एकर 10 एकर केले, सगळं मुलं बाळा नोकरी लागली, सगळं काय बरं झालं, आता मला मोकळा झालो. प्रेमाने बोला. आता मुक्त झालो. भ्रम आहे तुमचा आमचा सत्संगाची. जोपर्यंत त्या परमात्म्याची ओळख करत नाहीये तोपर्यंत हे जीवन सत्संग निरर्थक आहे. जन्म सार्थकी लागण्याकरता मला परमात्म्याची ओळख हवी, मला सद्गुरूची गरज आहे सत्संगाची. पाहिल्या विनमन नावाने मानल्या विन प्रेम से प्रेमान भक्ती होई भक्ती विन नाव पहले दर्शन फिर कर ले प्रीत फिर कर ले जा अवतार कहे बिना देखे जा को नहीं करे विरलाव. पहिले दर्शन मी पाहतच नाही सत्संगाची, मला माहितच नाहीये. जोपर्यंत मी पाहत नाही सत्संगजी, जर माझी भक्ती चालू असेल, जर माझी सत्संगजी ती जर मी पूजा अर्चा करत असेल तर ते व्यर्थ म्हटलंय. पहिलं पाहणं जरुरीचं आहे. देव येत नाही जात नाही, अपरिवर्तनशील आहे सत्संगजी. देव समर्थ झाले तुटेना फुटेना कदा रेव राणा चळेना ढळेना कदा देणे वाणा कळेना कदा लोचण्याशी दिसेना जगी मी पण अशी. अरे चळत नाही ढळत नाही येत नाही जात नाही सत्संगजी. ज्ञानेश्वर दुसरा 23 श्लोकात न जाय ते मृते कदाचित नाही होता भाव शाश्वत हन्न ते हन्न माने रे. अर्जुना मी येत नाही जात मी अजन्म आहे. माझी स्त्री नाही पुरुष नाही नपुसक नाही मी अहंकार नाहीये, केवळ मी निराकार माझं तत्व आहे सत्संगाची. असं माझं स्वरूप आहे. ते केवळ मला जाणणे करताय सत्संगाची. मग ते करण्याकरता सत्संग भगवंत सांगतायत अर्जुनाला नाना शास्त्र पटे लोकम नाना देवत पूजितम परी आत्मज्ञानाविने पार्थ सर्व निरर्थकम. नाना शास्त्र पटे लोकम नाना दैवत पूजितम. लक्ष द्या. परी आत्मज्ञानाविने पार्थ सर्व निरर्थकम. योग याग विधी हे सिद्धी वायाची उपाधी दम दर्व भावी देव न गळे सिंध गुरुनानमुख सैल. वेदशास्त्र पुराण स्तुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिविन धर्म वागायचे सर्व व्यर्थच आहे. बस हरिपाठ सप्ताह आपण तोंडपाठाचा उपयोग नाही. मला अर्थ चौपट समजत नाहीये. अर्थ पोती नाकाळ्याने मोती कसं आहे फुकून मरावे मरायच. एकनाथ भागवत सांगताय तुझं देखील तो सुखी होय संसार. एकनाथ भागवत काय सांगतायत तुझं देखील तोंड नको आणि जेव्हा तुला पाहिलं तर संसारामध्ये सुखी झाला. नामदेव म्हणतात ध्यान धारणा नलगी टाळी विठ्ठल पाहावा उघडे डोळी. प्रेमाने बोला. ध्यान धारणा नलगी टाळी. बस काही हा उच्चपदी उद्योग करायची गरज नाहीये. हे विठ्ठलला पांडुरंगाला पाहायचं असेल तर त्या उघड्या डोळ्यानं पहा म्हणतायत. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा. बोला काय म्हटलंय? बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. बोल करावा लागेल, पाहावा लागेल, आपलंच करावं लागेल. नाना तीर्थ भ्रमी प्रचित्त नाही ना तरी ते व्यर्थ. कुठं कुठं फिरतो आम्ही, कुठं कुठं जातोय सत्संगाची. चारी धाम केले सत्संगी, पण जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत आहे तोपर्यंत सगळं व्यर्थ म्हटलंय त्या ठिकाणी. अर्थच नाही त्याच्यामध्ये.
सूर्याला कोणी देव बोलती, कोणी बोलती गगनाला, पाण्याला कोणी देव बोलती, कोणी बोलती मनुष्याला, कब्रस्तानी जाऊन कोणी मस्तक आपले झोपवती, पिंपळ तुळशी वटवृक्षाला पाणी कोणी शिंपिती, पुराण वेदा माझी लिहिले, अंडरायन मारा, पुराण वेदा माझी लिहिले, व्यापक आहे चराचरा, अवतार म्हणे हा चक्र चिन्ह आणि रंगरूपावून हा नेरा. आम्ही कुणाला देव म्हणतोय? देव आहे कुठं? सद्गुरु देव आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. समर्थांचं वचन आहे, प्रेमाने बोला. काय म्हणतात बघा दासबोध, सद्गुरु करावा बळकट, सद्गुरु करावा बळकट, धरावे त्याचे मनगट, प्रश्न करावे तर दोन, तू कोण आणि मी कोण. प्रेमाने बोला. या माझ्या सद्गुरु जवळ नतमस्तक खाली दोनच प्रश्न करा, तू कोण आणि मैं कोण. एका शक्यता फूल मसल में देर लग सकती है, कम देर में परमात्मा की प्राप्ति की जाती है. कधी धाडस करणार आम्ही, कधी दिसणार देव मला. हा देव दिसतो काय? पूजाच्या व्रत एकली उपास करण्यात आमचं जीवन जात आहे. देव देव म्हणतात शिरली माझे मन, जिथे जाईल तिथे, असं म्हटलं करायचं होतं महाराज. प्रेमाने बोला. म्हणजे आम्ही तीर्थाला जावं की नाही जावं, सगळं करा. आम्ही कोणाला म्हणत नाही कुठं काय करू नकोस म्हणून, पण ज्याचं करतोय त्याचं एक वेळ काय करा, दर्शन करा. प्रेमाने बोला. ज्याचा उपास तपास व्रत विकवले उपास केला त्याचं दर्शन करा माय बापू. तुका म्हणे अन्वय जन गेले खरे विसरून देवा. अख्ख्या जगाला म्हटलं, एका दोघाला म्हटलं नाहीये. तुका म्हणे कसे अन्वय जन गेले विसरून खरे देवा. एक दोनही नाही चुकले, चुकला हा सारा संसार. देवाची ओळख नाही करती, नामाचा उच्चार मनमार्गाने निज बुद्धीला उलट्या मार्गी लावले. तऱ्हेतऱ्हेच्या घडून मूर्ती काही देव करून बसते. चंद्र सूर्याच्या स्वामीने म्हणाले दीपताया पुढे लावी ती, सुगंधाच्या स्वामीने म्हणाला धूपताया पुढे लावी ती. कर्मकांड अंधार माझे अंधार चालू कारभार, नैवती दावती तयाला जो आहे जगताचा दातार. हे आमची खंड आहे भक्तीमधले. तळ्यातला, मळ्यातला, बांधावला, गळ्यातला, विहिरीला सगळ्या देवांच्या स्थापना करून बसलो सत्संगाची. एक ओवी आठवते मला. अरे परमात्म्याला मी प्रस्थापित करू शकतो, परमात्म्याला मी जन्माला घालू शकतो नाहीये. प्रमाण होतो. प्रीतीच्या पोटी पाषाण असती, पाषाण फुटेल, पण परमात्मा फुटेल का? प्रीतीच्या पोटी पाषाण असती, पाषाण फुटेल, परमात्मा फुटेल का? कुलाल पात्रापूर्वी आहे, पात्र म्हणजे कुलाल नाही. प्रेमाने बोला. कुंभाराधी का गाडगा आधी? प्रेमाने बोला. कुंभार गाडग्याला घडू शकतो, पण गाडगा कुंभार घडू शकतं का? अरे हेंद्रे शेंद्रे देवाची भक्ती करावी आमचं आम्ही माणसं. शेंद्रे म्हणजे ज्याला शिंदूर लावतो त्यो, आणि हेंद्रा कुठला माहितीये का? खरकट हात शेजारी दगडाला लावतो त्यो. बोला. सगळी मध्ये हेंद्रा शेंद्र देव. कुणाला माहिती आहे शेंद्रा हेंद्रा कुठला? ज्याला लावा तो शेंद्री, आणि राहिलेला पोचला त्यो बोला. कुलाल पात्रापूर्वी पात्र म्हणजे कुलाल नव्हे. विचार करण्याची गोष्ट आहे. कुंभार पाहिला की मडकं पहिलं. आणि त्या प्रभू परमात्म्याने सृष्टी चराचर चंद्र सूर्य नारे नदी नाले ओळे सगळे कामच्या करता बनवलं. सातसंगजी माझ्या करता बनवलं म्हणून संतांनी सांगावं. तारेने आठवशी कृपाळू देवाशी पोषित जगाशी एकलाची. तरी म्हणते माझ्यामुळे घर चालले. 4 मुलं बरोबर झाली सर. बाप म्हणतो अरे पट्ट्या मी आहे म्हणून तुझं चाललंय, तू जाऊनच बघ एक बार. तू थांबायची गरज नाही आता. असं वाटतं ना माझ्याशिवाय होत नाहीये, तू हाल. तू येताना उभा आलायस, पुन्हा आयुष्यभर आडवा राहिला, आडवा काम करायला लागलाय. भजनात गेला आडवा, संगत मध्ये गेला आडवा, कीर्तनात गेला आडवा, पारायणात गेला आडवा. तू एक बार जाच. दंभ आहे आमच्यामध्ये साचे, अहंकार आहे सात्संगी. अभिमानी नाडेली जग नाही तर सर्व ब्रह्मरूप आहे. अभिमानानं जग नाडले सात्संगी, सगळं ब्रह्मरूप देव आहे. परमात्मा चराचरामध्ये ठासून ठासून भरलाय सात्संगजी. चंदनजी भरला असतो तो फल्ला तरी सांगण्याच्या काळ. चंदनामध्ये सात सुगंध कुठून कुठून भरलाय. कसा? कुठं कुठं नाही. पण आम्ही काय करतो, देवाला कुठं कुठं बघतोय. भरलाय कसा? कुठून कुठून भरलाय परमात्मा. आम्ही कुठं कुठं होण्याचा प्रयत्न करतोय. नाहीये सात्संगाची. अंगसंग आहे. माझ्या बरोबर आहे. जेथे जातो तेथे
तू माझा संगाती चालविशी हाती धरोनिया जेथे जातो तेथे. आम्ही आलो नाहीये, आणलं. जिथं मी आलो म्हणतो ना सत्संगजी, तिथं संपतंय. मी नाही आलो, मला आणणारा कोणतरी आहे. मी नाही बोलत, बोलवणारा कोणतरी आहे. मी नाही पाहणारा कोणतरी आहे. मी नाही ऐकणारा कोणतरी आहे. सत्संगची सगळे अवयव माणसाला आहे. प्रत्येक अवयव सत्संगी डबल दिलेला आहे. विशेषतः प्रेमाने बोला. कुणासाठी दिला? माझ्यासाठी दिला. कुणी दिला? देवाने दिला. कधी विचार केला? आमोडी करत न जोडे तुझं का ब्रह्मतीचे नाव ओळखीशी. डोळे दिले, हात दिले, पाय दिले. अरे किंमतीचा त्या माणसाला ज्या माणसाला एक पाय नाहीये. किंमत विचारा त्या मनुष्याला ज्या का कधी काय माणसाला डोळा गेलाय सत्संगाची. त्याला समजत की शरीराचं सत्संगाची काय किंमत आहे, काय मोल आहे. माय बापू असं प्रभू इतका सुंदर देह बनवला सत्संगाची. आणि ही भक्ती करत असताना सत्संग साधू संतांनी एवढा सोपा विषय करून ठेवला. निवृत्त्यांचं स्वप्न बघतो एकदा नामदेव तुकाराम सावता माळी गोरा कुंभार सगळ्यांनी सांगितलं सत्संगाची. बस आलाय ना ते माणसाचं कर्म करा, मानवाचं होईल भलं. जर का एकोप्यानं राहता आलं. एकाला जाणं एकाला मानाने एक हो म्हटलंय. एकाला जाणं एकाला मानाने एक हो म्हटलंय सत्संगाची. कबीरा कहे, काय म्हणतात कबीरजी? कबीरा कहे तू जन्मा मैं रोया, दुनिया हसी लेकिन अब ऐसी करनी कर चले, मैं हंसू और दुनिया रोए. झीनी रे झीनी चुनरिया, झीनी रे झीनी अष्ट कमल का चरका चलाया, पांच तत्व की पुनी पुनी चदरिया, झीने रे झीनी. 9-10 मास लगे पुनन को, 9-10 मास लगे पुनन को, मैली की मूरत तूने कीनी कीनी रे चदरिया, झीनी रे झीनी. विचार करा, एवढं सुंदर शरीर बनवलं सत्संगजी. आणि सगळं कबीर मध्ये मूर्ख आहे हे तू काय करून ठेवलायस? अशुद्ध करून बसलायस. आणि जन्माचं सार्थक तुला कळलं नाही सत्संगाची. तू जन्माला आलास, तू रडलास, दुनिया हसली. लेकिन आता आम्हाला असं कर्म करून जायचंय की आम्ही हसत मरावं, की आमच्या जीवनामध्ये सद्गुरू आला नाही, ज्ञान मिळालं, आम्हाला मरणाचं मोल समजलं सत्संगाची. काय माणसं मात्र उलटी करतायत. जगताना अशी जगतायत की बोला, आणि मरताना अशी मरतायत की बोला. जगताना असा जगतोय, मरताना असा मरतोय, कळतच नाही सत्संगाची माणसाला. हा संत ज्ञानेश्वर सर्व जाती धर्मा करता खुलं केलंय. ज्ञानेश्वर म्हणून सर्वांशी ते अधिकार सांगितलं सत्संगाची. जे खळांची व्यक्ती होता या सत्कमरती वाढो भूता परस्पर परोपैत्र जवांचे दुर्गांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जे जे वांचिल ते तेला हो प्राणी जात. कधी केला कसा जातो विचार? संत ज्ञानेश्वर मिशन तेच उद्देश घेऊन चाललंय. युनिव्हर्सल ब्रदरहूड, ही मेरा मिशन है. विश्वबंधुत्व, लोकांचं अज्ञान जावं, खळ्यांचं शास्त्र म्हणजे अज्ञान जावं, परस्परावर मित्रत्व व्हावं, प्रेम वाढीस लागावं. आणि जे जे वांछील स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे काय? स्वधर्माचा सूर्य म्हणजे कोणता? ज्ञानाची पहाट मनुष्याच्या जीवनामध्ये यावी. आणि आपसात प्रेम, नम्रता, सहनता, विशालता सत्संग आमच्यात प्राप्त होणं गरजेचं आहे. म्हणून माताई सांगून देणार विस्तार असीम की ओर. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मनवती वेदिका शुक्ला वेत्रवती महासुंदर खद्या गंडकी पूर्णा पूर्ण जलई समुद्र सरिता. अरे सगळ्या नद्यांची नावं घेतली, प्रवाह सुरू झाला, पण जोपर्यंत त्या सागराला मिळत नाहीत, सतत अस्तित्व मिटत नाहीत, तोपर्यंत त्या तिथं पोचू शकत नाही सत्संगजी. म्हणून आज तुमच्या आमच्या जीवनानुसार आम्हाला तेच करायचे. मिटाव दो अपनी हस्ती को, मिटाव दो अपनी हस्ती को. अगर कुछ मर्तबा चाहे तो दाना खाक में मिलकर गुलजार होता है. मी कोण, कुठला, कसला प्रतिष्ठ, सरपंच, पोलीस पाटील, काय कामाचं आहे? अरे नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, मुख्यमंत्री तुमच्या ओळखीचा असेल, 5 वर्षानंतर आम्ही सांगतो आमचा देव आमच्या ओळखीचा आहे. कोणाचा उशीर पाहिजे आता? प्रेमा नाही. मला
समय सद्गुरू देव तुमचा करून देत आहेत, देवाची तुमची ओळख करून देत आहेत. ज्याचा देवच झाला सत्संगी त्याला काय कमी आहे. आज आरोप ठेवला जातो की संत ज्ञानेंद्र मिशन ज्ञान काहीतरी वेगळं देत नाही. बापू लॉकडाऊन नंतर प्रोग्राम सुरू झाले, एक दोन ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान जाता आलं, त्या ठिकाणी लोकांनी मला विचारलं, स्टेजवर उतरलं, म्हणे महाराज तुम्ही म्हणता आमचं मिशनचं ज्ञान घ्या, आमच्या मिशनचं ज्ञान घ्या, आमच्या सद्गुरूचं ज्ञान घ्या, तुमच्या सद्गुरूचं ज्ञान काय वेगळं आहे का? प्रेमाने बोला. नाही मायबाप, जे सूर्यानं मनोरथ दिलं, मनोरथ एकवंश दिलं, जे नाथ पंतापर्यंत आलं, गहिनी नाथांची सत्संगाची जे ज्ञान निवृत्त झालं इथं कुठं दिलं? कुठल्या गुहेत? प्रेमाने बोला. आज कुठला तारीख आहे? तारीख किती आज? आज काय आहे? व्हॅलेंटाईन डे, प्रपोज डे, बर्थडे, मदर डे, फादर डे, कसलं कसलं दिवस चालले त्या. अरे ज्या ठिकाणी निवृत्तांना दर्शन ज्ञान ती जागा कुठे आहे माहित आहे? जागी कधी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा बघा. ज्या गुहेमध्ये ज्ञान ती गुहा बघा, ज्या ठिकाणी निवृत्तांची समाधीची गुहा त्या ठिकाणी बघा. जाऊन तरी त्र्यंबकेश्वरला 40 किलोमीटरचं प्रदभ्रमण करावं लागतंय. एक प्रदक्षिणा किती किलोमीटरची आहे? 40 किलोमीटरची. हरिभक्त लोकांच्या बरोबर माझं जाणं झालं 2021 मध्ये. मी गेलो, फक्त मला पाहायचं होतं की ज्या निवृत्तांचं नाथांकडून ज्ञानेश्वर मला ज्ञान घेतलं, जे नाथांच्याकडून जे ज्ञान तिथपर्यंत पोहोचलं, ती जागा तरी कशी आहे. आता उन्हाळ्याला पाचगणीला चला, महाबळेश्वरला चला, आमचं कासपठार लय प्रसिद्ध झालंय. आता प्रेमाने बोला. कुठेही चला सत्संगजी, कुठेही जाऊ नका. केवळ पाहायचं असेल तर संतांची भूमी बघा, वीरांची भूमी बघा सत्संगाची. ज्या ठिकाणी ज्ञान झालं ना, ज्या ठिकाणी भावंडांच्या चारी पाठीमागं वाघ लागला होता, माहिती ही तरी सर्व सुख असेल. वाघ लागला, चारी भावंड सायरावाला पळाला सत्संगजी. असं काहीतरी गुहेसारखं दिसलं म्हणून निवृत्त दादा तिथं घुसले सत्संगजी. आज पाहतायत पाठीमागं वाघ होता त्यांच्या सत्संगजी. आज पाहतायत तर महात्मा कशाला बसलेत? अनुष्ठानाला बसले. डोळे उघडावे त्यांनी घेऊन आणि पाहतो समोर कोण आहे? निवृत्तीनाथ आहेत. तिथं ज्ञान झालं. माझी प्रार्थना आहे, ज्याही संत महापुरुष आतापर्यंत ज्ञान घेत नाहीये, ज्यांच्या मनात असा कल आहे की निरंतर मिशनचं ज्ञान कशासाठी घ्यायचं, दुसरं काय ज्ञान नाहीये. जे सूर्याने मनोला दिलं, म्हणून एकवाशुलाची नाथपर्यंतापर्यंत जे ज्ञान निवृत्तीदाराने घेतलं, जे ज्ञानेश्वर दिलं, जे ज्ञान तुकोबाराने मिळालं, जे रामाला मिळालं, कृष्ण मिळालं, तेच ज्ञान माझा सद्गुरू देत आहेत. हे काय विसरता कामा नाही. इथं जाती धर्म काही बदलला जात नाहीये. हा समाजामध्ये पाहतोय, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे सत्संगजी. अनेक धर्माचे, अनेक पंथांचे आपापले झेंडे काढले जात आहेत. ते झेंडे घेऊन सत्संगजी भांडण, वाद निर्माण होते. सत्संगजी तो संपूर्ण करता सत्संगजी. असंत ज्ञानेंद्र मी सांगतोय, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे मानव एक समान, एका प्रभूची महिमा गाती गीता वेदानी ग्रंथ कुराण. सकळांचा हा एकच स्वामी, एकच आहे हा भगवान. सर्व भिकारी याच्या द्वारी, प्रजा सो किंवा सुलतान. जगनिर्माता एक प्रभू हा कठपुतली पर नाचवितो. पुतळ्या माझी प्राण टाकुणी अनेक लीला करवितो. प्रकाश देण्या जगताला गी रविचंद्राला चमकवितो. आपण एकची मालक आहे, हुकुम जगावर चालवितो. खेळ कुणाचा कोण खिलाडी, जाणील हे जे राजकुणी. अवतार म्हणे तो क्षणा क्षणाला, आनंदी राहील जीवनी. प्रेमाने असं एक तत्व आहे सत्संगजी. तत्व जोपर्यंत माझ्या दर्शनात सत्संगजी मला पाहत नाही ना सत्संगजी, तोपर्यंत माझी भक्ती अधुरी आहे. मग पुन्हा प्रश्न भरतो, पूजा अर्चा व्रत उपास केल्यानंतर आम्हाला भक्तीतनं पुण्य मिळणार, जरूर पुण्य मिळणार. मग तू एक दिवस जाणार सुद्धा. म्हणे बोला, गेल्यानंतर कदाचित तुला त्या ठिकाणी जवळ जागा मिळेल. तू फार पुण्य केलेस, तुझा भक्तीचा तराजू फार जड आहे, मग तिथं ठेवलं जाईल तुला. कुठं? तिथं. आता मला माहित नाही, समजून घ्या. ठेवलं जाईल. पुण्याचा क्षय झाला की पुन्हा मृत्यू लोकात, पुण्याचा क्षय झाला की पुन्हा मृत्यू लोकात जावं लागेल. भगवंत सांगतात, मामे प्रपदंते माया मेतात. अर्जुना, जे माझ्या स्वरूपाला जाणून माझ्यापर्यंत पोहोचले ते माझे होऊन राहिले, पुन्हा त्यांना परत जाणं नाहीये. सत्संगाचे यक्ष प्रश्नामध्ये यक्षाने युधिष्ठिराला एक प्रश्न केला होता. प्रेमाने बोला. यक्ष प्रश्न प्रकरणामध्ये यक्षाने युधिष्ठिर धर्माला एक प्रश्न केला होता, माणसाच्या जीवनामध्ये सर्वात मोठं आश्चर्य कोणतं आहे धर्मात?
युधिष्ठिराला केला प्रश्न की मनुष्याच्या जीवनामध्ये मोठं आश्चर्य कोणतं आहे? त्यावेळेला युधिष्ठिराने उत्तर दिलं होतं. राजा यक्षाला सांगितलं की बाबा, अरे माणसाच्या जीवनामध्ये सर्वात मोठं आश्चर्य कोणतं असेल तर स्मशानात गेल्यानंतर माणसाला फक्त कळतं की माझ्या जीवनात अर्थ नाहीये, आणि स्मशानात बाहेर गेला की त्याला परत कळतं की माझ्याशिवाय काही चालणार नाहीये. मला जाईल तिथं सांगतो, स्मशानभूमी खऱ्या अर्थाने गावाच्या खाली असती, मात्र ती खाली नको आहे, ती गावाच्या चौकात पाहिजे. कुठं पाहिजे? गावाच्या चौकात पाहिजे, मध्य ठिकाणी. उठले की डोळ्यासमोर दिसलं पाहिजे जाणार एखादं, तेव्हा त्याला कळलं की माझी आलोय कशासाठी मला जन्माला घातलंय. खरं सांगू, गाडीबाबांचे एक उदाहरण देऊ का सर? 500ची गोळी आहे, 2 मिनिटात उतरतं सगळं खाली, थंडी येतात, काय 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 राहत नाही. बघा भक्ती कुठं चालली, आम्ही कशी भक्ती करतोय. संत गाडगे महाराज नुसती गावं स्वच्छ केली नाहीत, हातात मडकं पाठीमागे झाडं मारला, नुसती गावं स्वच्छ केली नाहीत, माणसाची मन स्वच्छ करायचा प्रयत्न केला. आज विद्यमान सद्गुरू अरे माणसाचं जीवन स्वच्छ करतायत, काय कमी आहेत का? नाहीये सत्संगाची. रामगीता वाचा, गाडगेबाबा म्हणतात थोडा राग येईल कोणाचा, कुणाला तरी माझा येऊ द्या, परत नाही बोललं तरी चालेल, पण जे सांगायला ते सोडणार नाही. प्रेमाने बोला. गाडगेबाबा म्हणतात तुम्हा उपासकापेक्षा ती कुत्री बरी. काय म्हणतात? तुम्हा उपासकापेक्षा ती कुत्री बरी. आपला मूळ मालक कोणतेही वस्त्र परिधान करून आला तरी त्याच्या ते मूळ स्वरूपाला विसरत नाहीये. तुम्ही मात्र वार बदलला की देव बदलता. याला भक्ती म्हणावी का? प्रश्नचिन्ह आहे. शेतकरी माणसं आहे आम्ही. रात्री अपरात्री शेतात कामाला जातो, पाणी सोडायला जातो, शेतात काही काम असतं म्हणजे आम्ही शेतात जातो. आमची कपडे कसा वेश असतो ते आम्हालाच माहित आहे. शासनाने रात्री अपरात्री मी माझ्या दारामध्ये यावं, गेट उघडावं, ती कुत्रा प्राणी सुद्धा पळत येतो, अंगावर झेप घेतो. त्याला माहित आहे वस्त्र बदलली पण मालक माझा. पण ह्या अवलादीला कळत नाही अजून की माझा मालक कोण आहे. केव्हा समजणार कुणामुळे चाललंय, कशामुळे होत आहे. गाडगेबाबांनी एवढं सात्संगाची एकदम कर्मठ भाषेमध्ये का शब्द वापरा की सांगून सुद्धा माणसाला कळत नाहीये सात्संगाची. अनेक माध्यमातून भक्तीचा सात्संगाची फॉकट पसार केला जातोय. ज्याचा गुरु ओळखत त्याचं कोण धर्म मनगट नाही का? हा सूर्य हा जे बापदा कोण सरळ घाल जे आहे खरं सांगायलोय ते मचाले आणि आपण काही मला सांगितलं नाही पाकिट बिकिट देणार नाही तुम्हाला या म्हणून. स्वतःचा प्रवास खर्च आलोय, स्वतःच्या प्रवास खर्चावर परत जाणार आहे. त्यामुळे पैसे घेतलेत काहीतरी बोलून तुम्हाला गंडवून जायचं नाही. मला नाहीये सात्संगजी. आज विद्यमान सद्गुरू श्री महाराजांचं ध्येय काय, उद्दिष्ट काय, जन्माला सार्थक काय सात्संगजी हे मला समजून घ्यायचं आहे. केवळ परमात्मा प्राप्ती हे माझं ध्येय. केवळ परमात्म्याला पाहून भक्ती करणं हे माझं अंतिम उद्दिष्ट आहे सात्संगाचे. अक्षय हसतोय आमचा. सर म्हणले काय करू. सगळे अधिकारी वर्ग आले, मुखे आले, ब्रँच मुखे आले, सर्वांना वेळ देता देता 9 वाजले. आता 9 म्हणता म्हणता 9:45 वाजायला आले. आम्हाला 150 किलोमीटर परत जायचं. सर्वांचं लक्ष प्रसादाकडे लागले. गुरु की नजदीक वही होता है, जो गुरु वचनों का पालन करताय. दादाने सांगितले मला झालं दादा विषय संपला 10 मिनिटं वाढली तरी तर मग तुम्ही टेन्शन घेऊ नका. बोला तुम्ही टेन्शन घेऊ नका. निघताना दादांना फोन केला, मला दादा जातो तसं वेळा आशीर्वाद द्या. हो या जाऊन कार्यक्रम छान होऊ द्या. तर सात्संगाची सांगण्याचा भाग संत निरंतर मिशन ध्येय ते उद्दिष्ट आहे एवढंच आहे बस. ज्या प्रभू परमात्म्याने सगळी सृष्टी चराचर बनवून तुम्हाला बनवला त्याला पहा, पाहून भक्ती करा सात्संगाची. आधी देवाशी ओळखावी. साधू साधू समोरतानी इतके सोपे भाषा आहेत सत्संगाची. मग अण्णांनी भाई बाजू अखंड धरावे ध्यान सर्वोत्तमाची सत्संग. ज्यास वाटे देव पाहा त्याने उपास करा, तपास करा, भजन करा, कीर्तन करा. भजन करू नका ह्याचा अर्थ असं नाहीये. भजनाला पण व्याख्या दिली भागवतामध्ये. भजन कुणाला म्हटले तन मन द्रव्य धन प्रिया भ्राता करुणी अर्पण जे करेल होईल ते
भजन प्रेमाने बोल. आता हे सगळं अर्पण करणं शक्य आहे कसं? काय शक्य आहे? बायका पोरं सगळं सगळं अर्पण करायचं आणि रातभर भजन म्हणायचं. महाराज काय मला याड वेळ लागलेली वर करूया तोंड हाका मारतो प्रचंड. काय म्हणतो ते कळलं नाही ना. ज्याच्या जायच्या गावात त्याच्या गावाचं नाही. संसाराचा धंदा गेला जन्मभरी, मुखी नाही आले राम नाम. ऐकू नका. मुखी नाही आले राम नाम, राम नाम वाचा शुद्ध नाही केली. पुढे वेळ आली मरणाची, मरणाच्या वेळी करी तळमळ, करी तळमळ. आठवी गोपाळ कवा, आठवी गोपाळ वैकुंठेचा राम नाम वाचा शुद्ध नाही केली. आता मात्र तुकाराम भरालेत. पुढे का म्हणू नका. तुका म्हणे थुंकायाच्या तोंडावरी, पाठवाय मग पुरी भोगावया राम नाम वाचा शुद्ध नाही केली. आता ते हा द्यायचं आपलं ज्ञान घ्यायचं का तसं तू झोपाय घरी जायचं. साध्या साध्या शब्दात संतांनी सासंग इतकं सुंदररित्या समजवलं ना. फक्त आमचं काय झालं माहितीये का? काय सांगतात महाराज, ह्यांचं सगळीकडे हेच चाललंय. ज्ञान घ्या देव बघा, ज्ञान घ्या देव बघा, ज्ञान. अहो कोणाचं चांगलं झालंय? अरे तुझं तर मुळीच होणार नाही. ज्यांनी बघितलंय त्यांचं चांगलं झालंय. ज्यांनी बघितलंय त्याचा हे लोकांनी पोरलो आराधन पद सुखी झालंय. तो सुखी झाला तो सुटला. तुझं काय? आज खऱ्या अर्थानं सात्संगजी ह्या जीवाला, ह्या आत्म्याला सात्संग सद्गती प्राप्त व्हायचं असेल, परमात्मा स्वरूप व्हायचं असेल ना सात्संगजी, तर विस्तार त्या गोष्टीत झाला पाहिजे सात्संगजी. भक्तीत झाला पाहिजे सात्संगजी. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होते. प्रत्येक सात्संग रूढी परंपरेमध्ये परिवर्तन होते. मग भक्तीमध्ये सर व्हावं का न व्हावं? झालंच पाहिजे सात्संग. साधू संतांनी घालून दिलेली भक्ती त्या पद्धतीने सात्संगजी आम्ही जर मार्ग चोखंदळला तर सात्संगजी परमात्मा फार दूर नाहीये, अगदी नजदीक आहे. सात्संग या, दया करा, कृपा करा. जय संत महापुरुषांच्या माध्यमातून सत्कार झाला, तो स्टेजचा झाला. सद्गुरू माताजींनी तो परवाना करावा. सर्वांना उदंड आयुष्य, सुंदर आरोग्य द्यावे. सर्व मुखी, ब्रँचमुखी अधिकारी नावं घेणार नाही. सर्वांच्या चरणावर कोटी धन्यकार नमस्कार स्वीकार असावा. पुन्हा एकदा सद्गुरू मातांचे सच्चे माली सच्चे वास्य धन्यवाद. माता तुम्ही अंगसंग आहात. सर्वांचं भलं करा. तुम्हाला जे आवडते सर्वांना देव करा. सबका भला करो भगवान, सबका सभी देव कल्याण. प्रेमाने बोला. धन्यवाद. तेरी ओट सहा